नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला साध्या पद्धतीत चिकन सूप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तूप काढून घेऊया। छोटा चमचा आहे, 2 चमचे घेणार आहे आणि गरम होऊन देऊया। तूप चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे 2 तेजपत्ते। अर्धा किलो चिकन आहे, अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्तच आहे। 1 दालचिनीचा तुकडा, अर्धा स्टार फूल, 2 साध्या विलायची, 4 मिरी आणि 3 लवंगा। हे हलकंसं आपण पहिलं भाजून घेऊया। मस्त असं भाजलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा नाही, असा कापून घेतलेला। एकदम बारीक जरी पेस्ट करून जरी तुम्ही ह्यात टाकली ना तरी पण चालेल आणि असं टाकलं तरी पण चालेल। हे चांगलं भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, आपल्याला जास्त असं लाल भडक वगैरे करायचं नाहीये। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं हळद टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, अशी मी कुटून घेतलेली आहे। पेस्ट जरी केली तरी चालेल। आता अर्धा इंच आलं आहे, 6 पाकळ्या लसणाच्या, 1च हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर अशी कुटलेली आहे। आणि पेस्ट जर करताना एखादा कांदा घालून जरी तुम्ही पेस्ट केली तर चालेल। परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चिकन टाकायचं। सूप जेव्हा बनवतो का नाही तर त्या टायमाला थोडं हाडांचं जरी चिकन टाकलं तरी चालू शकतं। आता ह्याला काय करते, परतून घेते ह्याच्यामध्ये चांगलं। त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर काय करते, 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, कारण आपण एक मीठ टाकलेलं आहे, पाणी सुटलेलं। 5 ते 7 मिनिट झाले झाकण ठेवलं होतं। आता असं एवढं पाणी सुटतं, पहिलं मिक्स करून घेऊ चांगलं। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। ह्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास ते 2 ग्लास पाणी मी गरम करत ठेवलं होतं। आपल्याला किती सूप पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण ही अर्धा किलोपेक्षा जास्त आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। गॅस करणार आहे एकदम बारीक, कारण की हा मोठा बर्नेलचा गॅस आहे। आणि ह्याच्यावर ठेवणार आहे एवढी हवा जाण्यासारखं झाकण आणि एक आपण शिजून देऊया चांगलं। बारीक गॅसवर बघा 20 मिनिटं ठेवलं होतं चिकन। मस्त असं शिजलं गेलेलं आहे। 20 मिनिटात हे चिकन चांगलं शिजलं जातं। देशी कोंबडीचं कसं जरा वेळ लागतो, पण अशा रस्सा बघा किती घट्ट झालेला आहे। अशा पद्धतीत कांदा एकदम बारीक जरी केला तरी चालेल, नाहीतर पेस्ट केली तरी चालेल। आणि जर लहान मुलं, एकदम लहान मुलं जर तुम्ही त्यांना काय करायचं, मग थोडंसं गाळून द्यायचं, कारण हे असं त्याचा जे कांदा असतो ना, गरम मसाला वगैरे जाऊ नये त्यांच्या तोंडामध्ये, त्यासाठी। नाहीतर हे तर आपण आपल्यासाठी खास आहे। अजून हे एवढं घट्ट, अजून जरी पाणी टाकलं तुम्ही तरी चालेल। जर पाणी टाकायचं आहे तुम्हाला तर गरमच पाणी टाकायचं, असं नाही करायचं की बाबा गार पाणी ओतले, ती चव त्याची वेगळी येते। मग बघा किती मस्त असं शिजलेलं आहे, एकदम साईडला होतं सगळं। हे अशा पद्धतीमध्ये एकदम झटपट तुम्हाला दाखवलेली आहे। तुम्ही कशी बनवता ती पण मला सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।